ही भयावह घटना आहे आपल्या शेजारील देशातील म्हणजेच बांगलादेशमधील. 28 ऑगस्ट 2023. एका मुलाने त्याच्या आईला फोन लावला आणि भीतीपूर्ण स्वरात सांगू लागला, आई मला किडनॅप केले आणि मला ते खूप मारतायत. आणि तो कॉल कट केला. त्याची आई एकदम घाबरून गेली व थोड्याच वेळात त्यांना आणखी एक कॉल आला. आपल्या मुलाचाच कॉल असणार या आशेत त्यांनी तो कॉल उचलला, पण तो होता किडनॅपरचा कॉल. त्याने कॉलवर 15 लाख टाका, जी की बांगलादेशची करन्सी आहे, त्याची मागणी केली. आणि याच घटनेनं त्यांचं पूर्ण आयुष्यच पलटलं. नेमकं घडलं काय? या केसची सुरुवात कशी झाली? चला माहिती करून घेऊया. शिबली सादिक हृदय हा 18 वर्षांचा होता. त्याचा जन्म बांगलादेशमधील चित्तागोंग येथे झाला. शिबली हा एकदम गरीब घरातला होता. त्याचे वडील म्हणजेच MD शफीक हे एक ट्रक ड्रायव्हर होते व आई नाहिदा अख्तर घरकाम करायची. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तरीही त्याला शिक्षणाची आवड होती आणि त्यात भर म्हणजे त्याची स्वप्ने खूप मोठी होती आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अतिशय लहानपणापासून काम करत होता. त्याने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कामे केली होती. शिक्षणाचा खर्च तो त्या कामातूनच पूर्ण करायचा. लहानपणापासूनच त्यानं एका पोल्ट्री फार्मवर काम करायला सुरुवात केली. तो हुशार तर होताच, सोबत कामात पण एकदम परफेक्ट होता. त्याच्या चांगल्या कामामुळेच पोल्ट्रीच्या मालकाने त्याला वर्करवरून त्या पोल्ट्री फार्मचा मॅनेजर केलं होतं. तो त्याच काम एकदम प्रामाणिकपणे करायचा. त्या पोल्ट्री फार्मवर काम करणारे त्याचे मित्र बनले होते, पण ते सगळे मित्र त्याच्यापेक्षा वयाने मोठे, जवळपास 500 वर्षांनी मोठे होते. ते सर्व त्याच्या हाताखाली काम करायचे, कारण शिबली त्यांच्या हुशारीमुळे व प्रामाणिकपणामुळे मॅनेजर बनला होता. तो दरवेळी हे कन्फर्म करायचा की सगळे आपलं काम व्यवस्थित करतायत का. याच गोष्टीमुळे त्याचे वर्कर्सबरोबर अनेकदा वाद व्हायचे. ते वाद पोल्ट्रीमध्येच मिटायचे सुद्धा. त्यामुळे तो घरी आल्यावर कधी याबद्दल जास्त काही बोलायचा नाही. कॉलेज चालू व्हायला वेळ असल्याने तो रोज सकाळी आपल्या कामावरती जायचा. 28 ऑगस्ट 2023 दिवशीसुद्धा तो नेहमीप्रमाणे पोल्ट्री फार्मवर कामाला गेला होता. नेहमीप्रमाणे त्याला रात्री घरी यायला पाहिजे होतं, पण तो त्या दिवशी घरी परतलाच नाही. काळजीने त्याच्या घरातल्यांनी शिबलीला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण शिबली फोन उचलत नव्हता. कधीकधी शिबलीला घरी यायला वेळ व्हायचा किंवा दुसरा दिवस लागायचा. त्यामुळे त्याच्या घरातल्यांना वाटतच होतं की शिबली काम संपवून घरी परत येईल. पण ती रात्र गेली. दुसरा दिवस आला तरीही शिबली घरी आला नाही व आई-वडिलांची काळजी वाढली. त्यांनी पोल्ट्री फार्मच्या मालकाला सुद्धा फोन लावून विचारायचा प्रयत्न केला, पण त्याचाही फोन लागला नाही. त्यांनी जवळपास शिबली दिसलाय का याची चौकशी केली, पण कोणालाच काहीच माहिती नव्हती. शिबलीला शोधायला ते बाहेर जाणार तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. तो कॉल दुसऱ्या कोणाचा नव्हता तर त्यांच्या शिबलीचा होता. आईने फोन उचलला. शिबली अतिशय घाबरलेल्या आवाजात बोलला, मला कोणीतरी किडनॅप केले आणि मला खूप मारतायत, आणि कॉल कट केला. हे ऐकून त्याची आई गांगरून गेली. घाबरलेल्या त्याच्या आईने त्या नंबरवर परत अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळी कॉल केला जात होता. त्याच्या आईला कळले होते की काहीतरी भयानक घडतंय. शिबलीला शोधण्यासाठी ती घरातून बाहेर जाणार इतक्यात आणखी एकदा त्या फोनची रिंग वाजली. गडबडीत शिबलीच्या आईने फोन उचलला, पण किडनॅपरने तो कॉल केला होता. तुझा मुलगा जिवंत हवा असेल तर 15 लाख टाका द्यायची तयारी ठेवा. तो आमच्या ताब्यात आहे आणि जर पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही. परत या नंबरवर कॉलही करू नका. पैसे कुठे व कधी द्यायचे यासाठी मी परत कॉल करीन, असे म्हणत त्याने कॉल कट केला. मुलाचा जीव धोक्यात आहे म्हटल्यावर परिस्थिती नसतानाही त्यांनी पैसे जमवायला सुरुवात केली. शेजारपाजाऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडे मागण्यास त्यांनी सुरुवात केली. यात त्यांचे 3 दिवस गेले. पोटच्या मुलासाठी लाज शरम सोडून हातपाय मारण्यास त्यांनी सुरुवात केली. शेवटी 31 ऑगस्ट 2023ला परत त्या किडनॅपरचा कॉल आला. त्यांना इतके पैसे जमवू शकलो नाही असे सरळ सांगितले. शेवटी किडनॅपर व त्यांच्यात 2 लाख टाका एवढी अमाऊंट फिक्स झाली.
ते तेवढीही उभा करू शकत नव्हते, तरी त्यांनी होय करतो म्हणून सांगितलं. आम्हाला 4 दिवस आणखी वेळ द्या, अशी विनंती त्यांनी किडनॅपरला केली आणि ती किडनॅपरने मान्यसुद्धा केली. त्यांनी पैसे जमवायला सुरुवात केली. अतिशय त्रासात त्यांनी शेवटी 2 लाख टक्का जमा केले. 4 सप्टेंबर किडनॅपरचा परत कॉल आला. किडनॅपरने शिबलीच्या घरातल्या एका व्यक्तीला अज्ञात ठिकाणी बोलवले व ते दोघे तिथे मास्क घालून आले होते. पैसे हातात घेऊन परत जाताना त्यांनी एवढेच सांगितले की तुमचा मुलगा तुम्हाला घरी परत मिळेल, असे म्हणून ते पैसे घेऊन निघून गेले. शिबलीचे आई वडील त्याची वाट बघत घराच्या दारात बसूनच होते. 7 सप्टेंबर ही वाट बघून 7 सप्टेंबरचा दिवस उजाडला होता. पैसे देऊन 3 दिवस होऊन गेले होते. शेवटी हार मानून त्यांनी पोलीस स्टेशनकडे 7 सप्टेंबरला धाव घेतली व त्यांच्याबरोबर 28 ऑगस्टपासून घडलेलं सगळं त्यांनी पोलिसांना सांगितलं. हे कळताच पोलिसांनी वेगात तपास चालू केला. शिबलीचे कोणाबरोबर काही भांडण वाद झालेला किंवा कोणाशी शत्रुत्व होते का, याचा तपास त्यांनी चालू केला. या तपासात त्यांच्या आईने पोलिसांना सांगितले की 2 महिन्यापूर्वी त्याचा पोल्ट्रीमधील कामगाराशी वाद झाला होता आणि तो मिटलाही होता. हे कळताच पोलिसांनी पोल्ट्रीत काम करणाऱ्या 4 कामगारांना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. ते पहिला स्वतःला निर्दोष म्हणूनच सांगत होते, पण पोलिसांनी थोडं प्रेशर दिल्यावर त्यांनी कसं शिबलीला 28 ऑगस्ट रोजी कामावरून घरी जात असताना पकडून किडनॅपच केलं ते सांगितलं. पोलिसांनी किडनॅपिंगच्या चार्जखाली उमोंग-चिंग मारमा, सुईचिंग मारमा, आग्यामुंग मामा, युकेथामी मामा या 4 जणांना कस्टडीमध्ये घेतले. यातली 2 नावे अजूनही अज्ञात होती. पोलिसांनी त्यांना शिबली कुठं आहे विचारल्यावर त्यांच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. खूप दिवस जेलमध्ये ठेवून टॉर्चर केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं ही केस फक्त किडनॅपिंगची नसून मर्डरची सुद्धा आहे. त्यांनी शिबलीचा चाकूने वार करून जीव घेतला होता. किडनॅप केल्यावर शिबलीने त्यातल्या एकाचा चेहरा बघितला होता. सोडल्यावर तो पोलिसात नक्की तक्रार करणार या भीतीमुळे त्यांनी शिबलीचा जीव घेतला होता. पोलिसांनी त्यांना शिबलीच्या बॉडीसाठी विचारल्यावर चौकशीत 26 वर्षीय उमोंग-चिंग मामा यांच्याशी शिबलीचा 2 महिन्यापूर्वी वाद झाला. त्याने शिबलीच्या बॉडी पार्ट्सचे तुकडे केल्याचेही कळाले. शिबलीच्या अंगावरील मांस काढून फक्त सापळा तिथे त्याने फेकला होता. ते त्या गावाशेजारच्या टेकडीवरील ठिकाणी त्यांनी पोलिसांना दाखवले. अधिकच्या चौकशीत हेही कळाले की अमानुष नराधम उमोंग-चिंग मारमाने शिबलीच्या बॉडीचे लहान तुकडे करून ते शिजवून खाल्ले देखील होते. ही सगळी भयावह निर्दयी घटना ऐकून त्याच्या गावातल्या लोकांचा राग अनावर होत होता. मृतदेहाच्या सापळ्याचे ठिकाण दाखवून परतताना संतप्त जमावाने पोलिसांची गाडी अडवून त्या नराधम उमोंग-चिंग मारमाला गाडीतून बाहेर काढून मारण्यास सुरुवात केली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. जमावाने उमोंग-चिंगचा न्यायनिवाडा केला होता. उरलेले 5 कस्टडीतच आहेत आणि कोर्टाच्या निर्णयाची वाट बघत आहेत. इथं आपली शिबली सादिक रिदॉय ची केस संपली. धन्यवाद.